वरद विनायक गणपतीचा अवतार आहे, तोच काढतोय चिठ्ठी. चला गणपती बाप्पा, चला या सगळ्या बाया तुला लक्षात ठेवतील. विलकान पहिला दिलं रे पुढात त्या ताईवर सांगताय माझी काय म्हणून. चला वरद साठी एकदा जोरदार टाळ्या. वा, अरे मोबाईल मध्ये हात या. मित्र मागे बघा, ही यादीमध्ये मी तुलाही दाखवणार नाही. या यादीमध्ये नाव आहे आपल्या चाळीसगावचं आणि तिथे राहते बस स्टँडच्या मागे. आता त्या ताईचं नाव आहे काय, ज्ञानदा गणेश जोसे. आहे का इथं ज्ञानदा ताई? आहेत का? आहेत क्रीमच्या मागे आहे. ताई कुठे आहे का? ज्ञानदा गणेश जोसे ताई आहेत का? स्कूटी लागेल पण आज मी आता घरी चालले, ती पण माझी बहीण बोलली की काम काय कोण म्हणे? माझी बहीण म्हणते थांबून जा म्हटली का? शेवटी आणि आता घरी चालली गेलीस तर काय झालं असतं? वा, आजी मागची बक्षीस भेटली आजीला. गाडी चालू आहे. दादा तुम आगे बढ़ो. मंगेश दादा आमदार साहेब आलेले. माझं नाव ज्ञानदा गणेश दुसे. आज मला दादांमुळे गाडी भेटलेली आहे. आज मला भावनी पण तेच माझे कैवारी होऊन सनी मला गाडी त्यांनी दिलेली, त्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभार मानते. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा. मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. धन्यवाद. मी अगदी शेवटच्या श्रेणी घरी चालली होती, पण माझ्या बहिणीने मला सांगितलं की थांब, शेवटचा नंबर बाकी. मी म्हंटली की काही नंबर लागणार नाही, शेवटचा जॅकपॉट आहे. पण मला वाटलं नव्हतं की त्यावेळी माझा नंबर लागेल आणि तिथे माझा नंबर लागला. धन्यवाद. तर मित्रमंडळाच्या माध्यमातून हा एकदंत महोत्सव आम्ही तिथे घेत असतो आणि चाळीसगावकर त्याला अगदी खूप मोठा प्रतिसाद देतात. म्हणजे चाळीसगावचा एकदंत हा जो उत्सव आहे, हा चाळीसगावचा हा आता जनतेचा लोकोत्सव झालाय आणि प्रत्येक कार्यक्रमाला उपक्रमाला सगळेजण एकदम परिवारासह हजेरी लावतात. आणि आम्ही शेवटच्या दिवशी एक लकी ड्रॉ ठेवतो आणि काही बक्षीस देतो. त्यात ज्ञानदा नावाच्या आमच्या एका छोट्या भगिनीला एक गाडीचं बक्षीस लागलं आणि तसं तिचं आता एज्युकेशन पूर्ण होतंय. त्या 4 बहिणी आहेत आणि अगदी वडील मोलमजुरी करतात, भाजीपाला विकतात. अगदी साधं पत्र्याचं घर आहे. असं मी त्यांच्या घरी स्वतः तिला गाडी चालवता येत नव्हती म्हणून ज्ञानदाला सोडायला मीच गाडीवर आलो आणि त्यांच्या घरी चहा घेतला. मला असं वाटतं की एक समाधान त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसलं. काम, राजकारण हे सगळं चालूच राहील, परंतु काही लोकांच्या सोबत एक जोडण्याचा हा एक चांगला संधी मला मिळाली. आमच्या मित्रमंडळाला मी खूप मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी चांगला कार्यक्रम आयोजित केला, म्हणून मला हे करता आलं. साप्ताहिक बसव भूमिकासह PBN 24 न्यूज साठी संपादक विजय गवळीसह तालुका प्रतिनिधी कुशाल मोरे, चाळीसगाव.